चंद्या आता अरे तुझ्या आवाजानं आमच्या कानाचे पडदे तर फाटतीलच. घराचा तर विचार कर ना. पण अरे मी घराचा विचार करतोच आहे, पण हा नीरज घराचा विचार करत नाहीये. हे सगळं याच्यामुळे होतंय. काय झालं मामा? अरे घरातल्या परंपरा मोडीत काढायला निघाला. अरे हे घर तर मोडकळीस आलेलंच आहे, पण निदान या घरातल्या परंपरांना तरी टेकू लावण्याची पाळी येऊ देऊ नकोस. का पाठवलंस त्या अनिकेतला डायरेक्ट नुपूरला भेटायला? अरे मामा त्यांचं लग्न करायचं ना, मग दोघांनी एकमेकांशी बोलायला नको का? तर दोघे एकमेकांशी बोलले तर एकमेकांना ओळखतील ना चांगले, म्हणून पाठवले. तुझ्या मेंदूला भोक पडलेत का रे? तुझ्या आजोबांनी परदेशातून होणाऱ्या जावयासाठी कोटाचं कापड आणलं होतं आणि त्या कापडाचा कोट शिवलाय तुला. आता तो कोट जर त्याला आला तरच तू या घराचा जावई होऊ शकतो, कळलं? अरे बघतोस काय, कोट घेऊन ये. येस पप्पा. पण मी काय म्हणतो चंद्या दादा की पोरगा चांगला आहे रे. म्हणजे संधी आपल्याला कुंकू लावायला आली आणि आपण तोंड फिरवायचं म्हणजे काय? करेक्ट. ए तू गप्पा बस. हे पण करेक्ट आहे. काय झालं? अरे मामा मामा हळू. काय करताय? एक मिनिट काढतो. रिलॅक्स आरामात. हा हे घाला. अरे काय करतोय? सॉलिड काय फिट आहे यार, टाइट आहे. अभिनंदन. वा वा दादा, अरे हा कोर्ट परीक्षेत पास झाला. परीक्षा आता पुढची कारवाई करायला हरकत नाही. कॉंग्रॅट्स. अरे यश काय जा वर महिला मंडळाला वर्दी दे. कोर्ट परीक्षेत पास झाला म्हणा. सारख्या उपास तापास करतात ना, त्यामुळे अशी अवस्था झाली त्यांची. अगं पण हिचं असं का झालं? माझा पाय मुरगळला, डॉक्टरनी बरा केला आणि हा बेशुद्ध पडला. म्हणजे तुझा पाय बरा झाला म्हणून ही बेशुद्ध पडली? नाही म्हणजे माझा पाय बरा झाला आणि हा अचानक बेशुद्ध पडल्या. कारण काही कळलंच नाही बाई. नाही पण मला माहिती आहे ना, तू काहीतरी बरळली असशील. नाही आई साहेब, मी फक्त एवढंच म्हणाले की मला मुलगा पसंत आहे. बघ हिला शुद्ध आली का बाई. सांभाळ स्वतःला. अगं घरात शुभ कार्य आहे आणि तुझी अशी अवस्था. काय बरं वाटतंय ना आई साहेब? आता तरी काही मध्ये यायला नकोय. मला मुलगा आवडलाय, मी दुसरा विचारच करू शकत नाही. बघ तुला पसंत आहे ना, मग झालं तर. आई, आजी, आत्या, गुड न्यूज आहे. हाच मुलगा फायनल आहे. पप्पाने पण होकार दिलाय. हो का? मग प्रॉब्लेमच नाही. अरे म्हणजे चंदूदादांनी पण होकार दिला? हो, आणि त्याला कोट पण झालाय. अगं बाई, म्हणजे हा मुलगा फायनल. हे बघा आईसाहेब यांचे आता सुरूच राहणार आहे. डॉक्टर घरात आलाय ना, फायदा घ्यायचा सगळ्यांनाच माहिती आहे आईसाहेब. हो, आणि मला डॉक्टर जीजू मिळणार. आईसाहेब टॉवर मध्ये राहायला गेल्यानंतर तुम्ही जितके दिवस जगाल ना, तितके दिवस माझ्याकडे राहायचं बाई. काय म्हणजे चला आपण खाली जाऊया, तयारी करायची ना. हा चला. अगं पण आत्याचं काय? थांब पाणी मारते. हा आली शुद्धीवर आली. झालं लग्न झालं. अगं बाई, अगं नाही, तेच ठरवायला निघालोय आम्ही. तू पण ये लवकर, ये. आत्या चल, कांद्या पोह्यांचा कार्यक्रम सुरू होतोय. चल पटकन चल. यश बाळा, इकडे ना 2 मिनिटं बस माझ्याजवळ. मला कळतंय बाळा तुझी काय अवस्था असेल ते. हा, हे लग्न ठरतंय, पण माझं अजून ठरत नाहीये. खरं तर ना आता तुझं लग्न व्हायला हवं होतं. अगं होईल का, काही हरकत नाही. हे लग्न तर होऊ दे. म्हणजे तुला हे सगळं मान्य आहे? हो. नको रे बाळा, हे लग्न नको होऊ देऊस. हा अनर्थ फक्त तूच टाळू शकतोस. का? मला मुलगा आवडलाय. चंदू दादा, तू बाप आहे तुझा. पण मी मम्माच बॉय आहे ना, आणि आता पप्पांनी पण त्याला ऍक्सेप्ट केलंय. सो मला पण तो मुलगा आवडलाय. आणि इम्पॉर्टंट काय आहे, मुलगी तयार आहे तर सगळं फिट आहे. मी आलोच. हे पैसे हनीमून साठी आणि हे हनीमूनच्या शॉपिंग साठी. गोड गोजिरी लाजुलाजिरी नुपुर तू होणार नवरी. बहना, वो घड़ी आ गई है जिस घड़ी के लिए तुम बार बार अपनी घड़ी देख रही थी. यश काय झालंय? मला
आनंद झालाय. अरे हो, पण नेमकं काय झालंय ते तरी सांग. अगं त्या अनिकेतला कोट झाला. अय्या, आता फायनली माझं लग्न होणार आणि फायनली माझ्या डोक्याला मुंडावळ्या बांधल्या जाणार. आणि मग शुभमंगल सावधान. यश कसे आहेत ते? स्वतः डॉक्टर आहे, त्याला काय होणार आहे? अरे कसे आहेत ते म्हणजे चालायला, बोलायला, वागायला कसे आहेत असं विचारतेय मी. अरे मस्त, एकदम असं सॉलिड हँडसम हिरो टाइप आहे यार. पण तू बघितलंयस ना त्याला? अरे असं विचारायची पद्धत असते रे. अच्छा अच्छा. म्हणजे असं माझी मैत्रीण म्हणत होती, तिचे जेव्हा ते तिला पहिल्यांदा पाहायला आले होते ना, तेव्हा तिने सुद्धा हेच विचारलं होतं, कसे आहेत ते? मस्त. बोलतात कसे ते? मस्त. इश्य, मला लाज वाटते. मस्त. मी नाही येणार, जा. मस्त, मी नाही येणार, जा. ए तू काय असं करू नको हा, तू चल खाली. अरे असं मी नाही, ती म्हणाली होती. मग तू तुझी मैत्रीण बदल. तसंही मी ठरवलंय, मी ना त्यांच्यासमोरच एक कांदे पोहे घेऊन जाणार आहे. पण स्वयंपाकघरात सगळी तयारी झाली आहे ना? बिजू, मुलाला गाता येतं का ग? काही कल्पना नाही बा. पण मुलगा रसिक हवा. हा, मुलगा डॉक्टर आहे. असू दे ग, रसिक असणं महत्वाचं. गाणं बंद. काय चाललंय आणि काय काम आहे तुझं इथं? मी कांदे पोहे करते. हो का? पण आज तुझ्या बघण्याचा कार्यक्रम नाहीये. आजही कोणी आलं ना तर नजरेनं घायाळ करीन मी. हो, घायाळ हरणी. आज नुपूरला बघण्याचा कार्यक्रम आहे बरं का. उगाच पुढं पुढं करू नकोस. मी कांदे पोहे करणार. असं? हो, असंच. विजू, रव्याचा डबा घेऊन ये. रवा का? मी उपमा करणार. तू कशाला? हिनी जर कांदे पोहे केले ना तर मी उपमा केला समज. भांडण. विजू, दबाण. हो विजू, अगे विजू आवर ग. काय बाईसाहेब, बाईसाहेब. त्याचं काय करायचं? पोह्यात उपमा नाही, हे सगळं छान होईल. त्याचं काय चांगलं होणार आहे? अगं ही आल्यापासून काय चांगलं झालंय? तुम्ही माझ्या मध्ये मध्ये येता ना म्हणून. मी तुझ्या मध्ये, तू आमच्या मध्ये आलीस दामोदररावांच्या आणि माझ्या. आणि मी त्यांची लग्नाची बायको आहे. आणि मी प्रेमाची. प्रेम फक्त माझ्यावरच होतं दामोदररावांचं. काय माहिती तू त्यांना पोह्यातून काय भरवलंस ते. तसंही त्यांना पोहे आवडायचेच नाहीत. सांगायचे ते मला, तुमच्या हातचे पोहे आवडत नाहीत त्यांना, पण माझ्या हातचे पोहे खूप आवडायचे. तसे खूप रसिक होते ते. रसदार लिंबू अगदी पिळून पिळून पोह्यांवर घालायचे आणि वरून चिरलेली कोथिंबीर. मी सुद्धा उपम्यावर कोथिंबीर चिरून पेरायची बरं, आणि ते आवडीनं खायचे. काय चाललंय तुमचं? तुमचं वय काय? तुम्ही बोलताय काय? हा, ते नुपूरच्या लग्नाचं बघा ना. तो मुलगा निघून गेला तर दुसरा शोधायला किती त्रास होईल आपल्याला. नाही नाही, सगळं छान होणार आहे. काय माहिती. हिला विश्वास आहे, पोहे अगदी छानच होणार. पोह्याबद्दल नाही म्हणत आहे ती, उपम्याबद्दल बोलते. जळले ते पोहे आणि जळला तो उपमा. तो चिवडा आणून ठेवलाय. लग्न नाही ठरलं तर चिवडा वाया जाईल, तो वापरूया आपण. आणि का भांडताय तुम्ही दोघी जणी? भांडू नका. तो मुलगा केव्हाचा बसलाय हॉलमध्ये, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. निघून गेला तर सरबताची तयारी केलीत का? मी नुपूर बरोबर चिवडा पाठवते आणि चहाही पाठवते. बसले बाबा, आज मला कोणी पुढे जाऊच देत नाहीये. काही गरज नाहीये पुढं पुढं करायची. बस तिथं. आई साहेब, तुम्ही नेहमी नेहमी माझ्याशी असं का वागता हो? त्यांनी काय सांगितलंय आणि तुम्ही कशा वागता माझ्याशी? शैला, तू ये ना, तू बस. सगळं ठरलंच आहे का म्हणजे? हो, म्हणजे काय आता, नवरी मुलगी एकदा बाहेर आली की झालं. आता मुहूर्तच काढायचा डायरेक्ट. बस ना, बस 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 बस. बस घ्या सरबत घ्या. नो थँक्यू.
बरं झालं तुम्ही कोट परीक्षा पास झालात. हा कोट आम्ही नवऱ्या मुलासाठी शिवला होता, पण ते लग्न मोडलं. काय हे माहित नव्हतं मला. माझ्या आधी कोण होता नवरा? माझा मुलगा नीरज नीरज? फॉरेनरून शिकून आलाय ना, दिला लग्नाला नकार. खरं तर आहे ना, याला वेड्यांच्या डॉक्टरला दाखवायला हवं. हे काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? वेड्यांचं डॉक्टर, वेड्यांचं डॉक्टर. हा, वेड्यांचं डॉक्टर म्हणतात का? मनाचा डॉक्टर म्हणतात त्याला. अहो मनाचं काय वेड्यांचं काय? मन दिसत नाही, वेडे दिसतात, बोलतात, हसतात. आता त्या वेड्यांना बरा करणार तो वेड्यांचा डॉक्टर नाही का? काय झालं? आपण जाऊन बोलूयात, बाहेर बोलूयात. मामा आम्ही आलोच. तुम्ही कुठे निघाले? जरा एकच ऑप्शन देतो मी, 2 देतो. मामा आम्ही आलोच. इकडे चला, मला बोलायचंय तुमच्याशी. अरे आलो. बर बोल बोल, बिंदास बोल. हळू बरं हळू बोल. हो, तुम्ही हळू बोला. हळू बोललं की वास होतो. बरं ऐका, हा अनर्थ टाळा. तो मुलगा नुपूरला नाही, लता वहिनीला बघायला आलाय. काय बोलत काय 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 बेडार बडबडू नको. हो, मी स्वतः ऐकलंय सगळं. तो मुलगा नुपूरला नाही, लता वहिनीलाच बघायला आलाय. चंदू दादा काहीच बोलत नाहीये, तुम्ही तरी काहीतरी बोला. मी बोलतो तू. काय चाललंय? काय चाललंय तुझं? सोड अरे, शांत हो, सोड सोड. काय करतोस? अरे हे तर काहीच नाहीये. मला तर ना एकेकाला पकडून शॉक ट्रीटमेंट द्यावीशी वाटते. काय सारखं वेड्याचा डॉक्टर चाललंय. आणि बघ, मला कळतंय तुला राग का आलाय. बघ आता मी काय बोलतोय ते नीट ऐक. यांच्याकडे दुर्लक्ष करा रे. तुला नुपूरशी लग्न करायचं की नाही? अजिबात नाही. कारण तू तुझ्याशी लग्न ठरलेली मुलगी माझ्या गळ्यात मारतोयस. नाही अनिकेत, अरे असं काही नाहीये. तसंच आहे. आणि हे सगळं तू माझ्यापासून लपत होतास. अरे यार, प्रॉब्लेमच तसा आहे यार. हे बघ, त्याचं काय ना, मला आत्ता लग्न करायचं नाहीये म्हणून मी नुपूरला नकार दिलाय. पण यात नुपूरचा काही दोष नाही अरे. ती खरंच खूप साधी मुलगी आहे, खूप चांगली आहे, समजूतदार आहे, मनमिळाऊ आहे. हे बघ, तुझं एकदा तिच्याशी लग्न झालं ना, तर बघ तुझ्या रागावर कसा ताबा राहत होते. तिला बघितल्यावर तुझा राग आऊट, निवळेल लगेच राग. आणि ते रे दत्तक जायचंय, त्याचं काय? जस्ट अ फॉर्मॅलिटी, काही नाहीये त्यात. त्याचं काय ना, माझ्या आजोबांनी अट घातली होती की नुपूरचं लग्न तिच्या आतेभावाशीच व्हायला हवं. आतेभाऊ मी, पण आता मीच लग्नाला नकार दिलाय, त्यामुळे सगळा घोळ झालाय रे. म्हणून आई बाबा तुला दत्तक घेणार आहे. जस्ट अ फॉर्मॅलिटी. हे रिडिक्युलस आहे. आणि ऐक ना माझं, मी काय म्हणतो ऐक ना प्लीज. बघ, जस्ट अ फॉर्मॅलिटी, काही होणार नाही त्याच्यात. मम्मी, माझे झुमके कुठे आहेत ग? ऐकलंस ना, आवाजातच किती जादू आहे बघ. गेला ना सगळा राग. आता विचार कर, तुझं जर हिच्याशी लग्न झालं तर काय काय होईल ते कळते. बरं नक्टू, तू बाहेर जाताना चिवडा आणि चहा एवढं घेऊन जा. हा, हे काय मम्मी, ट्रेडिशनल डिश कांदे पोहे असते ना, मग चिवडा का? अगं कांदे पोहे झाले असते तर उपमा पण करावा लागला असता. आणि मग अनिकेत समोर आई साहेबांची आणि बाई साहेबांची जुगलबंदी झाली असते. काय आज पण भांडण? हो ना ग, पण सगळं छान होईल आता. पण काय ग मम्मी, मी ठरवलं होतं ना असे कांदे पोहे घेऊन जायचं म्हणून. आता मी लोकांना काय सांगणार? छे, मी कांदे पोह्यांचे नाही, मी चिवड्याचा कार्यक्रम केला. अगं चिवडा खूप मागवलाय, मग तो वाया जाईल ना, म्हणून तोच द्यायचा आता. आपण एक काम करूया का, त्या चिवड्यावर मस्त कांदा चिरून घालूया, कोथिंबीर घालूया, म्हणजे असं कांदा पोह्याची फील येईल. काय? हा, फील जास्त महत्वाचा. ए मम्मी, तुझ्या कांदे पोह्याच्या कार्यक्रमावेळी तुला कसं फील झालं होतं ग? कसलं फील आणि कसलं काय? अगं मी पोहे घेऊन गेले यांच्या समोर, तर यांनी समोर हातच धरला माझ्या. हाऊ रोमॅन्टिक. हे पप्पा इतके रोमॅन्टिक होते. अगं कसलं रोमॅन्टिक. मला म्हणे दोघांपैकी एक बोट पकड. मग काय मी धरलं मग एक बोट. तर मला म्हणे होणार, आता आपलं लग्न होणार. ए पण तू दुसरं बोट पकडलं असतंस तर? नाही, तरी झालंच असतं आमचं लग्न. कारण मला माहिती आहे ना सगळं छान होणार आहे. आणि आता सुद्धा सगळं छान होणार आहे, बघच तू.
काही वर्षापूर्वी मी अशीच तयार झाले होते का लग्नासाठी, आणि मग या घरात आले. पण मी या घरात नाही राहणार. आपण आपल्याच टॉवर मध्ये राहणार ना. पण माझ्या नजरेसमोर नसशील ना ग. मला ना खूप आठवण येईल तुझी. मला सवय झाली ना तुझी. कसं होईल माझं तू नसलीस तर. हो मम्मी, मला पण तुझी खूप आठवण येईल. मग पप्पा ह्यांना म्हणतील माझ्या मुलीला नीट सांभाळा, आणि मग मी त्यांची जबाबदारी होईल. नाही पण मम्मी, माझ्या लग्नात तू खूप रडायचा, आणि मी पण तुला घट्ट मिठी मारून खूप रडणार. वेडेपणा आहे ना तू. वेडी आहेस का तू? या माझं लायनर फिसकटलं का? थांब, मी आरशात बघून आले. बाहेर नको. त्याही लग्न ठरलं ना की टेन्शन कमी होईल. चंदू दादा, तू हे मनावर दगड ठेवून बोलतोयस ना? काय करणार शैला? बघ, जे व्हायचंय ना ते होणारच आहे. अरे अनिकेत राव, या या, असं बसा. आई बाबांच्या मध्ये बसा. चला सर, थोडं बस दे त्यांना. किती छान दिसतंय ना आपली फॅमिली. अनिकेतमुळे बाजूच्या दोघांना शोभा आली बघा. त्यांच्याकडे कोणी लक्षच देत नाही, आणि त्यांचं लक्ष एका ठिकाणी स्थिरच राहत नाही. लता, बरं अनिकेत, आमची एक अट आहे. तुला जयंत आणि शैलाला दत्तक जावं लागेल. मान्य आहे मला. आपण आता बघायचा कार्यक्रम उरक्यात का? हो, ते महत्वाचंच आहे. आमच्याकडे मुलीच्या मताला जास्त महत्व आहे. म्हणजे तिचा होकार असेल तर आमची काही हरकत नाहीये. मी आधीच सांगितलंय मला मुलगा पसंत आहे. त्याआधी मला मुलीशी बोलता येईल का जरा? हो हो हो, काय हो नाही, माझ्या लग्नाला नकार आहे. अरे काय बोलतोयस तू? शी बाबा, आता याला परत सांगायला पाहिजे. मी परत परत सांगणार नाही, एकदाच सांगतो, या लग्नाला माझा नकार आहे. मला मुलगी पसंत आहे. आता तुझा बाप म्हणून मला मुलगी नापसंत आहे. शैला, समजाव याला. काही माहित नाही मला. मी म्हणेन ती पूर्व दिशा. दिशा कसली? स्वतःची दशा बघ आधी. जयंता भाऊजी, सगळं चांगलं होणार आहे की नाही आता? हा, तुमच्यासाठी लिंबू पाणी आणू का मी? काय 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 नको, लिंबू सरबताची काय गरज नाही. हा बघण्याचा कार्यक्रम मला संपला असं मी घोषित करतो. धन्यवाद, मंडळ आभारी आहे. हो, एक मिनिट तुम्ही सगळे थांबा जरा. 1 मिनिट. माझं लग्न मीच ठरवणार आहे. माझा डिसिजनच फायनल असणार आहे. अरे तू काय बापाला शिकवतो काय रे? बाबा, अरे तुला काय कळतंय का? मूर्ख कुठला? हे बघा, मला मुलगी पसंत आहे. अरे वेडाच काय तू? तिला मुलगी म्हणतो? वेडा काय म्हणताय जयंत भाऊजी? त्यांना डॉक्टर आहेत ते. हा डॉक्टर. अरे ह्याला वेड्याच्या डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे. अनिकेत, काय सारखं वेड्यांचं डॉक्टर अरे माझे बाबा आहेत ते, काय मनाचा डॉक्टर आहे म्हणून. अरे बाबा थांब ना, काय नाही करत आहे. का असं करतो तू? यंग मॅन, ही गळा भेट आहे का? नाही ग, गळा घोटतोय तो त्याचा. चंदू दादा हळू. अगं नुपूर, तुझं लग्न मोडतंय. काय? नाही. हो, हाच तो माणूस, त्याने लग्न मोडलंय. अहो सांगा ना, काय कमी आहे मुलीत? कमी नाही, जरा जास्तच आहे तिच्यामध्ये. अरे लग्न झालेलं आहे तिचं. जयंत भाऊजी, चढली आहे तुम्हाला. अरे मुलगा दिलाय अख्खाच्या अख्खा. काय? तिला मुलगा आहे आणि मला माहित नव्हतं? तुझ्या आईला मुलगा आहे हे तुला माहितीच नाही. अरे तुझ्या आईला पसंत केलंय त्याने. ए जयंता, काय बोलतोस काय तू? हे तुला कायमचा ताट करून या घरात टेकू म्हणून उभा करेन. कोणी सांगितलं तुला? ए शैलानी, आई, लता मामीचा काय संबंध? अरे लताबाईनी म्हणाली ना की डॉक्टर मला बघायला आलेत, आणि तू पण तिच्या खोलीत घेऊन जायला सांगितलंस. दोघांचं बोलणं पण झालं, आणि नंतर लताबाईनी मला म्हणाली सुद्धा की मला वाटतं मला पसंत आहे मुलगा. होय की नाही? अरे देवा, अगं शैला, तुला अक्कल कधी येणार आहे ग? तिचा पाय मुरगळला होता म्हणून तो तिच्या रूम मध्ये गेला होता. शैलावंचं काय बरळताय तुम्ही? लग्न तुटलं असतं तर नुपूर बिन लग्नाची राहिली असती तर.
माझं चुकलंय. मी आता काही बोलणारच नाहीये. मी आपलं मौन व्रतच घेते. बरं झालं बाई, सगळे गैरसमज मिटले. आता सगळं छान होणार. पण काय हो, तुम्हाला आमची नुपूर आवडली आहे ना? हो अरे म्हणजे काय आवडणार. तुम्ही एक बोट धरा. ए सूर्यकांत, तुझं बोट बाजूला कर आधी. चला आता लवकर काय ते ठरवा आणि होऊन जाऊ द्या. मला पण लग्न मान्य आहे. नाही थांबा. काय आलं? असं कसं चालेल? बघण्याचा कार्यक्रम तर पूर्ण होऊ दे, त्याशिवाय नाही लग्न ठरवायचंय मला.